हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 3 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर सचिन तेंडुलकर यांची नुकतीच संयुक्त राष्ट्रांनी रस्ते सुरक्षेसाठी ग्लोबल चॅम्पियन फॉर रोड सेफ्टी म्हणून निवड केलेली आहे. 25 फेब्रुवारी 2026 रोजी संरक्षण सुरक्षा दलाने आपला 79वा स्थापना दिन साजरा केला. पुढे पाहूया. आशिया आर्थिक संवाद 2026ची 7वी आवृत्ती पुणे शहरात आयोजित केली जात आहे. पहिला ईशान्य तांदूळ महोत्सव नागालँडमध्ये आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत ही भारतातील पहिली नेट झिरो किंवा कार्बन न्यूट्रल पंचायत म्हणून घोषित झालेली आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी जगभरात जागतिक बिगर सरकारी संस्था दिन साजरा केला जातो. पुढे पाहूया. HIV प्रतिबंधासाठी लेनाकापावीर हे अत्यंत प्रभावी इंजेक्शन अधिकृतपणे सादर करणारा झिम्बाब्वे हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 1 मे मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे पाहूया. इस्रायलच्या संसदेचा सर्वोच्च सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल मिळवणारे पहिले जागतिक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरलेले आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 60वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. ईशान्य वसंत महोत्सव 2026चे आयोजन दिमापूर, नागालँड या ठिकाणी करण्यात आलेले आहे. भारतीय हवाई दलाने कलारी लीप हा लष्करी सराव लक्षद्वीप येथे आयोजित केला होता. पुढे पाहूया. CM-302 हे सुपरसॉनिक अँटी शिप क्रूज मिसाईल चीन देशाने विकसित केलेले आहे. 2026 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय गोलमेज परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. भारतीय सैन्याने अग्निवर्षा हा लष्करी सराव राजस्थान राज्यात आयोजित केला जात आहे. जगासोबत भारताचे आंतर संसदीय संबंध दृढ करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 64 देशांसोबत संसदीय मैत्री गट स्थापन केले आहे. पुढे पाहूया. मध्य प्रदेश सरकारने 2025-26च्या हंगामासाठी भावांतर भुगतान योजना पुन्हा एकदा लागू केली आहे. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी भारतात व जगभरात प्रथिने दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहे. इस्रायल संसदेला नेसेट असे म्हणतात. पंतप्रधानांचा दुसरा दौरा आहे. पहिला दौरा 4 ते 6 जुलै 2027 रोजी झाला होता आणि दुसरा दौरा 25 ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान झाला आहे. तर 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणारे पहिले पंतप्रधान बनले होते. इस्रायलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तर इस्रायलची राजधानी जेरुसलेम आहे. सर्वात मोठे शहर तेल अवीव हे आहे. अधिकृत भाषा हिब्रू आहे आणि चलन नवीन शेकेल हे आहे. पुढे पाहूया. भारतीय लष्कराने पूर्व सिक्कीममधील डोंगराळ भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचविण्यासाठी ऑपरेशन हिमराहत मोहीम राबवली. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.